दुःखावर आपण वरवर उपाय करतो, परंतु आपल्या दुःखाच्या मुळाशी आपले मनच आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. खरोखर सुखदुःख हे वस्तुतः नसून आपल्या मनस्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्यावेळी झोपेत आनंदात होता, पण जागे झाल्यावर वस्तू गेल्याचे समजल्यावर तो माणूस दुःखी झाला. म्हणजे दुःखी होते ते मन. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखसमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. त्याला आवडेल तेच करावे, देवाला मानावे आणि हेच परमार्थाचे सार आहे.